तावत क्रीडासक्त, जोपर्यंत आपली बाल्यावस्था आहे तोपर्यंत आपण खेळण्यामध्ये मग्न असतो. तरुणस्तावत तरुणीसक्तः, तरुणस म्हणजे तरुण अवस्थेमध्ये आल्यानंतर, तावत तोपर्यंत काय होतो आपण, तरुणीसक्तः म्हणजे महिला किंवा अन्य असणारे विषयभोग हे भोगण्यामध्ये आपण आसक्त होतो. थोडक्यात तरुण अवस्था आल्यानंतर आपण अन्य उपभोग किंवा तरुणी यांच्यामध्ये आसक्त होऊन राहतो. तिसरं, वृद्धस्तावत चिंतासक्तः, वृद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर वृद्ध तावत कशामध्ये, चिंतासक्तः. एकदा वृद्धावस्था आली की आपण काय करतो, चिंता मग सगळ्याची करत बसतो. आणि मग अशा प्रकारे या 3 अवस्था गेल्यानंतर आचार्य म्हणतात परमे ब्रह्मणी, जे ब्रह्मतत्व आहे, परमब्रह्मतत्व, परमेश्वरी तत्व जे आहे त्यामध्ये कोपी न सक्तः, कोपी म्हणजे कोणीही, कह अपि कोपी, कोणीही, न म्हणजे नाही, सक्तः म्हणजे सक्त नसतो. म्हणजे परमेश्वरी तत्वामध्ये अथवा ब्रह्मतत्वामध्ये कोणीही आसक्त होत नाही. आणि हेच वास्तविक जीवनाचं यथार्थ दर्शन आहे. आपल्या जीवन दर्शन, आपण जीवन दर्शन म्हणतो, सिंहावलोकन आपण करतो. काही कार्यक्रम झाला की संपूर्ण सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय, तर मागे वळून पाहणे, सिंह अवलोकन, सिंहावलोकन. सिंह काय करतो, ज्यावेळेस जंगलामध्ये चालत असतो त्या सिंहाची एक सवय असते. सिंह काही अंतर चालून गेला की थांबतो आणि एकदा मागे पाहतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. तसं आपण पण काय करतो, आपल्या कार्याचा आढावा घेण्याकरिता सिंहावलोकन करतो. आपण काय केलं जीवनामध्ये, मग काय केलं ते आचार्य इथे सांगतात. सगळ्या जीवनाचं यथार्थ चित्रण, आपण जीवनामध्ये काय काय केलं हे आचार्य या ठिकाणी सांगतात. जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, बाल्यावस्था असो, तरुणावस्था असो, वृद्धावस्था, त्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण काय केलं, तर विषयांमध्ये आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यात ज्या ज्या अवस्था होती त्या त्या अवस्थेच्या अनुरूप त्या त्या विषयांमध्ये आनंद प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत राहिलो. परंतु ह्या सगळ्या विषयांमध्ये आपण आनंद घेत असताना आपण सर्वजण एक गोष्ट विसरत जातो. अलग लक्षात की सगळ्याचा आपण उपभोग घेतला, आनंद घेतला, परंतु या सगळी गोष्टीचा उपभोग आनंद घेत असताना एक गोष्ट आपण विसरतो जीवनामध्ये, आणि त्याचाच खेद, त्याचंच दुःख आचार्यांना होत आहे. आणि म्हणून आचार्य शेवटच्या ओळीत म्हणतात परमे ब्रह्मणि कोपी न सक्तः, की जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वामध्ये आपण कोणीही आसक्त
आसक्त होत नाही. मग आमची आसक्ती कुठे? तर आमची आसक्ती वेगळ्याच गोष्टीकडे. जिकडे आपली आसक्ती जीवनामध्ये व्हायला पाहिजे तिकडे आपण आसक्त नाही आहोत, आणि जिकडे आसक्त व्हायला नाही पाहिजे त्या ठिकाणी आमची आसक्ती जास्त आहे. आई लहान मुलाला सांगते, काय बाळा तिकडे जाऊ नको. एकदा आईने असं सांगितलं की काय करतो, लहान मुलगा जे सांगितलंय आपण तेच करण्याचा प्रयत्न करतो. एकदा सांगितलं ना इकडे जायचं नाही की आपण तिकडेच जाण्याचा प्रयत्न करतो. तसं साधू संत ऋषी मुनी या सर्वांनी आपल्याला एक सांगितलंय की काय, परब्रह्मतत्व जीवनाचं सार्थ काय असेल तर तेच आहे, म्हणून तिकडे जाण्याचा प्रयत्न करा. मग आपण काय करतो, ते सोडतोय आणि भलतीकडेच जाण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये या 3 अवस्थेंचा अभ्यास आचार्य येथे सांगतात. बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था या 3ही अवस्थेंचा असणारा अभ्यास. या वास्तविक अवस्था काय आहे? आपण म्हणतो बाल्यावस्था बाल्यावस्था, परंतु बाल्यावस्था म्हणजे काय, तरुणावस्था म्हणजे काय वास्तविक, आणि वृद्धावस्था म्हणजे काय वास्तविक, या सगळ्याचा आपल्याला विचार साधकांना करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या 3ही अवस्थेंचा अभ्यास आमचे अप्पय्या दीक्षित म्हणून दक्षिण भारतामध्ये अतिशय वेदांत शास्त्राचे विद्वान प्रकांड पंडित होऊन गेले. अतिशय शिवभक्त असल्यामुळे त्यांनी शिवाकडे एक प्रार्थना केली. त्या प्रार्थनेला आपण शिव अपराध क्षमा स्तोत्र असं म्हणतो की हे परमेश्वरा, काय झालं, क्षंतव्यो मे पराध शिव शिव शोभो, हे महादेव शंभो, हे महादेव शंभो, माझे हे अपराध झाले माझ्या जीवनामध्ये, म्हणून काय कर, तू मला क्षमा कर. असं एक 10 श्लोकांचं अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे. शोधा तुम्ही, यूट्यूबवर मिळेल तुम्हाला. आणि म्हणून त्या स्तोत्रामध्ये अप्पय्या दीक्षित म्हणतात, बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था या 3ही ज्या अवस्था आहेत, या 3ही अवस्थेंचं काय करतात, तर ते या 3ही अवस्थेंचं त्या ठिकाणी चित्रण करतात. बाल्यावस्था बाल्यावस्था आपण ज्याला म्हणतो, त्या बाल्यावस्थेचं चित्रण करताना अप्पय्या दीक्षित म्हणतात, बाल्ये दुःखातिरेकात मलललित पुस्तन्यपाने पिपासु. ही जी बाल्यावस्था होती ना, आपण ज्याला बाल्यावस्था बाल्यावस्था असं म्हणतो, मग ही बाल्यावस्था म्हणजे काय, तर अप्पय्या दीक्षित म्हणतात, बाल्ये दुःख अतिरेकात. बघा तुम्ही, लहान ज्यावेळेस आपण असतो त्यास आपल्याला काय असतं, अत्यंत दुःख असतं, अलग लक्षात. आणि काय, मल लुलित वपू, मल म्हणजे मलमूत्र, अलग लक्षात. त्यामुळे काय असते, आपली ललित वपू, हे शरीर, वपू म्हणजे शरीर, हे लहानपणी काय असतं त्याच्यामध्ये भरलेलं असतं.
अत्यंत दुःख मनाला होत असतं. स्तन्यपाने पिपासू, आणि मी भुकेमुळे सारखं दुधाची अपेक्षा येणे. स्तन्यपाने पिपासू म्हणजे दूध पिण्याच्या इच्छेने सारखा दुःखित होत होतो. पहिलं दुःख बाल्यावस्थेत काय तर अतिशय दुःख, मललुलित वपू आणि स्तन्यपाने पिपासू. त्यानंतर नो शक्यश्चेंद्रियेभ्यो, माझी ही जी इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे सगळं होतंय, हे सगळं मी अनुभवतोय, तरी सुद्धा माझी हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कसे न शक्तः, त्याच्यामध्ये अजून तेवढी ताकद प्राप्त झालेली नाही. आणि म्हणून काय होतंय, भव मलजनित दंतवो माम तुदंती. आणि लहान मुलगा बघा, त्याला समजा काही जरी झालं, मलमूत्रामध्ये जरी असला, संडास हो लघवीला हो, अलग लक्षात त्याच्यामध्येच ते असतं. आणि त्वचा काय आहे, अत्यंत कवळी असते. आणि अशा प्रकारचे अत्यंत कवळी ज्यावेळेस त्वचा असते, त्यावेळेस त्या मलमूत्रामध्ये असणारे कृमी कीटक काय होत आहेत, मला चावतायत. परंतु काय, नो शक्यश्चेंद्रियेभ्यो, मी हे सगळं घडत असताना सुद्धा काही करू शकत नाही. आणि काय, नाना रोगादी दुःखात. एक नाही, लहानपणी आपण पाहतो लहान मुलांना सांभाळायचं म्हणजे अत्यंत प्रत्येक मातेला माहिती आहे, अलग लक्षात काय तिला यातना असतात लहान मुलांना सांभाळण्यासाठी, हे फक्त तीच जाणते. म्हणून आ ई म्हणतो आपण, अलग अलग. आ आणि ई हे दोन्ही जे शब्द आहे, कुठलाही शब्द व्याकरणाच्या अनुषंगाने तयार व्हायचा असेल तर स्वर आणि व्यंजन, बरोबर आहे, हे ज्यावेळेस मिश्रित होतात, एकत्रित होतात, त्यावेळेस शब्दाची व्युत्पत्ती होते. स्वर अ आ इ ई हे स्वर झाले, क ख ग ग ही व्यंजनं झाले. म्हणजे व्यंजनामध्ये स्वर मिसळतो, त्यावेळेस आपण शब्दाची निर्मिती करतो, असं व्याकरणशास्त्रात नेहमी. परंतु जगतामध्ये आ आणि ई, आई हा शब्दच असा आहे की ज्याच्यामध्ये कोणतंच व्यंजन नाही. मग कशाने निर्माण झाला आहे, फक्त दोन स्वरांपासून निर्माण झालेला आहे, अ आ इ ई, आ ई. आणि म्हणून हा सर्वश्रेष्ठ शब्द सांगितला, असमानतातील ईश्वर हा, इथे आई, संपूर्ण असमानतामध्ये असणारा जो ईश्वर ज्या ठिकाणी येतो किंवा ज्या ठिकाणी त्याची व्याप्ती होते, ज्या अंतःकरणामध्ये तो उतरतो, ते अंतःकरण म्हणजे आई. अलग म्हणून तिची कुठलीही आई असो, कुठलीही स्त्री शक्ती असो, पण तिला कळवळा हा जास्त असतो, आम्हाला पुरुषांना एवढा नसतो. म्हणजे स्वतःचं मूल असो किंवा दुसऱ्याचं पण रस्त्याने जर चाललेली असेल आणि दुसऱ्याचं एखादं मूल तहानेने किंवा उन्हामध्ये असं जर बसलेलं असेल, तर आम्ही जेवढं हे होणार नाही तेवढा तिला त्याबद्दल अहो म्हणणार, बघावं ते मुलगा कसं उन्हामध्ये बसलं. हे जे शब्द तिच्या मुखातून बाहेर येतात, हेच परमेश्वराई तत्व तिच्या अंतःकरणामध्ये असणं, ते उद्बोधित होणं. म्हणून आसमंतातील ईश्वर, संपूर्ण आसमंतामध्ये असणारा ईश्वर ज्या ठिकाणी व्याप्त होतो, ते व्याप्त होणारं ठिकाण म्हणजेच आई. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, मग नाना रोगादी दुःखात. लहानपणी मुलाला एक दुःख नसतं, अनेक प्रकारची दुःख लहानपणी काय होतं त्याला असतात. आणि कसं आहे ते, परवशम
एवढी सगळी दुःख असली तरी ते काय व्यथित करू शकत नाही, सांगू शकत नाही. कसं आहे, परवशम. ज्यावेळेस आई कळून घेईल की बाबा फार रडतंय म्हणजे भूक लागली असेल, आज काय बोलतच नाही, मग काहीतरी पोटामध्ये दुखत असेल, परवशम. दुसऱ्याने जाणून घ्यायचे, त्याला काहीच सांगता येत नाही. म्हणून सांगितलं नो नाना रोगादि दुःखात दुरित परवशा शंकरम न स्मरामी. ही अशी माझी जी अवस्था होती, ह्या अवस्थेमध्ये मी काय केलं, भगवंता तुझं स्मरण करू शकलो नाही. आणि काय झाला, म्हणून माझ्या हातातून काय झाला, हा अपराध झाला. ही बाल्य अवस्था की ज्याच्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच आहे. त्यातनं थोडा मोठा होत गेला, मग काय झालं, थोडंसं कुठं कळायला लागलं की मग काय, क्रीडासक्त. मग इकडे फिर तिकडे फिर, सारखं खेळण्यामध्ये. किती सांगा की हे करू नको, तिकडे जाऊ नको, तरी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी फक्त क्रीडा क्रीडा क्रीडा, खेळ खेळ खेळ, त्याच्यामध्येच फक्त आसक्त. आणि म्हणून हे सगळं होत असताना हे परमेश्वरा माझ्याकडून काय झालं, तुझं स्मरण झालं नाही. म्हणून क्षंतव्यो मे पराधस्य वशवशोभो श्री महादेव शंभो. हे महादेव शंभो, ह्या अवस्थेमध्ये असे अपराध माझ्याकडनं घडले की तुझं स्मरण झालं नाही, म्हणून तू मला क्षमा कर. ही आपली बाल्य अवस्था. तिथून थोडा मोठा झाला, 17, 18, 20, 21 कडे निघाला. मग काय झालं, तरुण अवस्था प्राप्त झाली. काय झाला, प्रौढो हम यौवनस्थो विषय विषधरई. सुंदर सांगितलं, अतिशय. प्रौढ अवस्थेमध्ये आल्यानंतर, तरुणावस्थेमध्ये आल्यानंतर म्हणजे यौवनस्थ, हा तरुण झाला, 20, 22, 23 वर्षाचा झाला, यौवनावस्थेमध्ये प्राप्त झाला. मग काय झालं, विषय विषधरई पंचभीर मर्मसंधौ. ह्या 5ही प्रकारच्या विषयांनी काय केलं, मला येऊन धरलं, पकडलं तरुणावस्थेमध्ये. मग चांगलं खायला पाहिजे, चांगलं प्यायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे. पंच जी ज्ञानेंद्रिय ती सगळी त्या विषयांकडे काय करायला लागली, मला ओढून घ्यायला लागली, ओढून न्यायला लागली. अरे चल, हे खाऊ, हे पिऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि त्यांच्यामध्ये काय झालं, मग त्यांच्यामध्ये मी काय झालो, गुरफटलं गेलो. आणि मग काय झालं, दष्टो नष्टो विवेक. एकदा या 5ही प्रकारच्या इंद्रियांनी मला पकडलं, त्यावेळेस माझ्यामधला विवेक जो होता, तो विवेक काय झाला, नष्ट होईला लागला. आणि मग काय झालं पुढे, सुतधन युवती स्वद सौख्ये निषण्णः. मी काय व्हायला लागलो, सुत म्हणजे मुलं, धन म्हणजे पैसा, युवती म्हणजे स्त्रिया, स्वादु सौख्ये चांगलं खायला, गोड गोड पक्वान्नाचं मिष्टान्न मला खायला पाहिजे. याच्यामध्येच काय झालं, मी निषण्ण, हा यामध्येच मी काय गेलो, आणखी फसत गेलो की चांगले चांगले भोग मला कसे उपभोगायला मिळतील याचा आज काय झाला, मी विचार करायला लागलो. आणि त्या अनुषंगानेच मी माझं जीवन जगायला सुरुवात केली. बघा तुम्ही, एवढी तरुणावस्था आहे आत्ताची, जरी तुम्ही तरुण मुलं पाहिली अलग अलग, तरी काय फक्त भोग आणि ऐश्वर्यामध्ये लिप्त अथवा त्याच मार्गाने चालतात. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस मी काय झालो, लिप्त झालो, त्यावेळेस काय झालं, शैवे चिंता विहीनम मममय मन हृदयो. हे परमेश्वरा, अशा या सगळ्यामध्ये मी ज्यावेळेस लिप्त झालो, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि त्यांचे असणारे भोग, हे भोगण्यासाठीच मी काय झालो, अत्यंत व्यथित झालो, व्याकुळ झालो.
त्या गोष्टी मिळाल्या नाही की माझ्या मनाला अत्यंत उद्विग्नता प्राप्त व्हायला लागली. आता बघा तरुण मुलांना फार काय नाही, बाकीचे भोग सोडून द्या, साधा मोबाईल तुम्ही न वेळेवर घेऊन दिला तर किती घरामध्ये तमाशा असतो बघा तुम्ही. आलं का लक्षात? म्हणजे हेच उद्विग्नता. आलं लक्षात? ते पाहिजे म्हणजे पाहिजेलच. आणि म्हणून ह्या सगळं मी प्राप्त करण्यामुळे शैवे चिंता विहीनम मम हृदयमान मोहादिरूढम. तुझं तर चिंतन सोडूनच द्या. त्या तरुण अवस्थेमध्ये आपण म्हणतोच काय करायचं एवढ्या तरुण अवस्थेमध्ये परमार्थ करून बघू जरा, रिटायरमेंट झाल्यानंतर परमार्थाचा विषय असे आमची भ्रमक कल्पना आहे. अलग ज्यावेळेस इंद्रिय परिपूर्ण आहेत त्याच वेळेस त्यांना ते वळण पडिले वळण इंद्रियांची सकाळ. अलग लक्षात, जे वळण आत्ता लावू त्याच वळणाने ती जाणार. तुम्ही काय असं समजू नका की आत्ता प्रौढ अवस्थेमध्ये हे सगळे भोग भोगून वृद्ध अवस्थेमध्ये परमार्थ जसं वळण लागेल त्या वळणाने ती राहणार. त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणून संस्कार आपल्याकडे सांगितले. संस्कार का आपण म्हणतो लहानपणापासून चांगले द्या, कारण जसे संस्कार लहानपणापासून मिळत जातील तसाच तो घडत जाईल. अलग लक्षात, जसा लहानपण म्हणजे काय, मग आपला चिखलाचा गोळा आहे, मातीचा चिखलाचा आपण काय करतो गोळा बनवतो आणि काय करतो मग त्याला आपण काय करतो गणपती किंवा काय जे बनवायचं असेल त्याचा असं सुंदर काय करतो त्याला आपण स्वरूप देतो, आकार देतो. आणि जो आकार आपण तो ओला असताना देतो तोच आकार काय होतो त्याचा फिट होतो. बरोबर, तो वाळल्यानंतर तोच आकार तसा होतो. एकदा वाळल्यानंतर तुम्ही जर म्हणाल की आता गणपतीचा कान असा झाला आहे किंवा गणपतीची सोंड ही डावीच झाली, आज मी उजवी करतो, होणार आहे का? नाही होणार, मोडून जाईल. अलग लक्षात. तसं हे बाल्यावस्था म्हणजे काय आहे? हे बाल्यावस्था म्हणजे आपली संस्कारित अवस्था आहे. या अवस्थेमध्ये आपल्याला काय सगळे संस्कार बाल्य अवस्थेतच द्यायचे. आणि संस्कार देण्यासाठी आपल्याकडे प्राचीन कालापासून गुरुकुल पद्धती होती. वयाच्या 8व्या वर्षी उपनयन झालं की तो कुठे जायचा? गुरुच्या घरी जायचा आणि तिथे संपूर्ण विद्येचं आर्जन व्हायचं. आणि संपूर्ण विद्याप्राप्ती झाल्यानंतर समावर्तन झाल्यानंतर तो घरी यायचा. ही परंपरा. म्हणजे मग गुरु घरी का जायचं? ते संस्कार, योग्य संस्कार त्याला व्हायला पाहिजे, प्राप्त व्हावे त्याच्यावर. म्हणून आपल्याकडं ही गुरुकुल पद्धती प्राचीन, हा संपूर्ण गुरुकुल पद्धती जी होती ही प्राचीन भारताचा आपला कणा होता. जोपर्यंत ती होती आपल्याकडे तोपर्यंत आमच्याकडे देव देश आणि धर्म याचे नितांत संस्कार आमच्यावर होत होते. जेव्हापासून आमची गुरुकुल पद्धती संपुष्टात आली आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती रुजू झाली, त्याचं असणारं फळ आज आम्ही भोगत आहोत. अलग लक्षात. आपण जे सारखे आमच्या कंप्लेंट्स आहेत, मुलं ऐकत नाही, असं चाललंय तसं चाललंय, हे सगळं का? संस्कार जे आहेत हे संस्कार मूळतःच आमचे बिघडले असो. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं मग? शैवे चिंता विहीनम मम हृदय मान मोहादिरूढम. कळलं का? हे माझं जे मन आहे, अलग लक्षात, हे माझं काय झालं? चिंता विहीनम. या सगळ्या विषयांची चिंता करत असताना तरुणावस्थेमधला विषय झालाय. या सगळ्या भोगांमध्ये आसक्त असताना काय झालं? मी तुझं चिंतन केलं नाही. मग काय केलं? मान मोहादिरूढम. मी मानी, मोह, मान या दोन गोष्टींनी काय झालं? माझं मन आरूढ झालं. मी असा मी तसा हे करत असताना वास्तविक जे जीवनामध्ये करायला पाहिजे होतं तुझं चिंतन, तुझं स्मरण, ते माझ्याकडनं झालं नाही. आणि म्हणून हे परमेश्वरा क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. हे शंकरा म्हणून काय कर, तू मला क्षमा कर. म्हणजे अशा प्रकारे एक अवस्थेमध्ये संपूर्ण क्रीडा आणि दुःख
दुसऱ्या अवस्थेमध्ये विषयांचं चिंतन आणि त्याच्यामध्ये मोहामध्ये त्याच लिप्त आरूढ, आणि म्हणून परमेश्वराचं चिंतन नाही. आता तिसऱ्या अवस्थेमध्ये आला. कोणती तिसरी अवस्था? वृद्धावस्था. वार्धक्ये चेंद्रियाणां विगला गतिमतिश्चादिदैवाधितापैः. वृद्धावस्थेमध्ये काय झालं? वृद्धावस्थेमध्ये सर्व इंद्रियांमधील आता काय झालं? शक्ती क्षीण झाली. कुठल्या इंद्रियामध्ये आता शक्ती राहिली नाही काम करायची. मग काय झालं? त्यामुळे आणि इंद्रियामध्ये शक्ती एकदा संपली त्यावेळेस काय झालं? या तिन्ही तापानी अलग आधी दैवाधितापैः. मागं जसं सांगितलं, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैवी या तिन्ही तापांनी काय केलं? मला पकडलं आणि काय करायला लागले? ते मला त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं? विकल गतिमती. आणि गती म्हणजे काम करण्याची पद्धती आणि मती म्हणजे बुद्धी. अलग बुद्धीसुद्धा काय एकदा वृद्ध अवस्था झाली की माणूस हळूहळू हळूहळू विसरायला लागतो. म्हणून अशा प्रकारे माझी गती आणि मती हे दोन्हीही भ्रष्ट झाले. त्यानंतर प्राप्तै रोगैर वियोगैः. जसं लहानपण तसंच वृद्धापन. तिथं पण ज्याप्रमाणे अनेक रोग त्याप्रमाणे इथे सुद्धा प्राप्तै रोगैः. अनेक प्रकारचे रोग मला प्राप्त व्हायला लागले. आणि त्यामध्ये काय झालंय? दुसरा एक विशेष रोग पाळला, वियोगैः. वियोग व्हायला लागला. म्हणजे जे जे माझे होते लहानपणापासून माझे मित्र मंडळी काय जे होते ज्यांच्याबरोबर मी आयुष्य जगलो ते सगळे काय व्हायले? वियोगैः. एक 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 सुटत चालला. आज हा गेला, महिन्यानं तो गेला, 4 महिन्यानं तो गेला. वियोग, प्रत्येकाचा वियोग माझ्या जीवनामध्ये यायला लागला. आणि मग काय झालं? व्यसन कृशतनो. तरुणावस्थेमध्ये अनेक प्रकारची व्यसनं मी केली होती आणि त्या व्यसनांचा परिपाक म्हणून काय झालं? कृशतनो. म्हणजे तनव म्हणजे शरीर जे आहे हे अत्यंत क्षीण बनलं. न्यप्तिहीनंच दीनम. आणि शरीर तर क्षीण बनलंच, परंतु त्या शरीराबरोबर माझी बुद्धीसुद्धा, न्यप्ती म्हणजे ज्ञान, ते सुद्धा काय झालं? न्यप्तिहीनंच दीनम. ते ज्ञानसुद्धा काय झालं? माझं नष्ट व्हायला लागलं. आणि मग काय? मिथ्या मोहाभिलाषै. तरीसुद्धा म्हणजे एवढं सगळं पाहून एवढा सगळं आपण म्हणतो केस पांढरी झाली म्हणजे काहीतरी अनुभव असेल. हा सगळा अनुभव आला जगताचा, तरीसुद्धा काय? तर मिथ्या मोहाभिलाभैः. तरीसुद्धा मिथ्या जो मोह जो आहे ना, खोटा, अलगला काल मिथ्या शब्दाचा अर्थ सगळा सांगितला आहे. त्या मोहामध्ये काय झाला? लाभैः. काहीतरी प्राप्त होईल. म्हणून मी मागच्या वेळेस म्हटलो की रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांचं अजून काय असतं? मॅनेजमेंट संपत नाही. म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर काय करायचं हे तेव्हा ते यांची चालू होतं की मी रिटायर होणार आहे आता 98व्या वर्षी. आता मी दुकान टाकेल, शेती करेल, याव करेल, त्याव करेल. अरे रिटायर झाला म्हणजे काय झाला? तू कामाच्या योग्यतेचा नाही म्हणून रिटायर झाला. त्यानंतर आता पुन्हा काय करायचं आहे? तेच मिथ्या मोहाभिलाषैः. मिथ्या मोह पुन्हा पुन्हा. एवढा सगळा अनुभव आल्यानंतर सुद्धा काय होतंय? मनुष्य पुन्हा तिथंच जातो. मन काय झालं? मग भ्रमते मम मनो. त्या मिथ्या मोहामध्ये पुन्हा पुन्हा काय होतंय? मन भ्रमित होतंय की आता असं केलं पाहिजे, आता तसं केलं पाहिजे, आता काही केलं नाही पाहिजे, सगळं सोडून दे, आता एकच कर. काय? परमेश्वराची प्राप्ती.
त्यासाठी आता बाकी काही झालं नसेल, आता तरी नामचिंतन, साधना, नामस्मरण आता तरी चालू कर. पण ते नाही, मग काय भ्रमते मम मनो, माझं मन जे आहे हे काय झालंय, अजून सुद्धा अत्यंत भ्रमित आहे. म्हणजे अजून सुद्धा त्याला वाटतं काहीतरी करावं, काहीतरी करावं, काहीतरी करावं. आणि म्हणून क्षंतव्यो धूर्जटे ध्यान शून्य. आणि म्हणून हे भ्रमित झालेलं मन काय आहे, ज्या अवस्थेमध्ये मला आत्ता ध्यान केलं पाहिजे ते ध्यान सुद्धा आता मी काय करत नाही, आणि माझं मन ध्यान शून्य झालं. आणि म्हणून क्षंतव्यो मे पराधस्य शिव शोभो श्री महादेव शंभो. अशा प्रकारचे हे महादेव शंभो काय कर, माझे हे अपराध तू क्षमा कर. म्हणजे वास्तविक पाहता ह्या जीवनाच्या 3 अवस्था आहे, बाल्य, तरुण आणि वृद्ध. या तिन्ही अवस्थेमध्ये आपण काय करतोय, तर विषय आणि इंद्रिय आणि इंद्रियांचे भोग याच्यासाठीच आपण संपूर्ण जीवन काय करतोय, व्यर्थ घालवतोय. आणि म्हणून आचार्य शेवटी म्हणतायत परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः. हे सगळं असून सुद्धा वास्तविक या सगळ्यामध्ये आपण आसक्त झालो, परंतु आपण कोणीही त्या परमेश्वरामध्ये आसक्त झालो का, तर त्या परमेश्वर तत्वामध्ये किंवा त्या परमेश्वराची प्राप्ती करण्यामध्ये आपण कोणीही आसक्त झालो नाही. आणि काय केलं मग जीवनामध्ये आपण फक्त अनावश्यक सर्व गोष्टी जाणण्याचा प्रयत्न जीवनामध्ये आपण केला. जीवन जगलो म्हणजे आपण काय केलं, त्या अनावश्यक गोष्टी अलग लक्षात, साधकाच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी अलग लक्षात. कारण जे टिकणार नाही ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करत बसलो आणि जीवन काय केलं, व्यर्थ आपण घालून टाकलं. म्हणून जीवनामध्ये अनावश्यक सर्व गोष्टी जाणण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग जे जाणायचंय, वास्तविक जे जाणायचंय ते जाणण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. म्हणून उपनिषदांमध्ये संवाद अतिशय सुंदर येतो. काय, कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति. हे सगळं जे आहे हे सगळं काय जाणल्याने हे सगळं जाणलं जाईल, हे भगवंत ते मला तुम्ही सांगा. मग त्यावेळेस ऋषी उपदेश करतात परा आणि अपरा विद्याचा. अपराविद्या म्हणजे बाकी संपूर्ण विद्या, आणि पराविद्या म्हणजे ज्याने एक अक्षर ब्रह्म ज्ञान होतं ती पराविद्या, ती तू जाणली पाहिजे. म्हणून तसे परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता म्हणजेच काय, ते ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्व जाणण्याचा आपण जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. हेच जीवनाचं वास्तविक सार. परंतु तो प्रयत्न आपण न करता इतर सर्व प्रयत्न करत 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 आपण आपलं जीवन व्यर्थ घालवतो, असा आचार्यांना या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ओम तत्सत. संथागेची हे इकडे उलट कर.